बर्थडे टू यू. चांगला तुमचा प्रतिसाद द्यावे. सॉरी मी जरा ते गडबडून जातो, पब्लिकला माहिती आहे. फिल्म इंडस्ट्रीतली बऱ्यापैकी नामांकित ऍक्ट्रेस झाली असल्यामुळे श्रावणाच्या अगोदर येणाऱ्या श्रावणीचा बर्थडे आम्ही एकदम सणासारखा साजरा केलाय. 2 दिवस फुल चिल मारलेलं आहे. आता मजबूत जेवण पण केलंय. असं केलंय की आता पुन्हा असं वाटतं की आता मी आता जाणार नाही असं वाटतंय साताऱ्यात. पूर्ण तर आता आपण आलोय सेलिब्रेशन करण्यासाठी. पहिली स्टार्टिंग तर जेवण करणार आहे, हॉटेलमध्ये आलोय. आता सगळेजण आहेत, तुम्हाला दाखवतो चला. मला विश नाही करणार, हॅपी बर्थडे करणार मला. टोपी घाल पटकन इकडं, माझ्यासोबत फोटो काढ. हॉटेल बघू शकता तुम्ही. काय म्हणता भाऊ, निवांत ना. हे एक टेबल आहे आपला आणि हे एक टेबल आहे. अख्खा सातारा दिसतो इथून, पूर्ण सातारा. हा विषय आहे का मॅम? मॅमचा तर ड्रेस खतरनाकच आहे. हा मॅम, ड्रेस खूप भारी दिसते. थँक्यू. बसा ना तुम्ही. बसा. आम्ही बसवतो. हा आमचा टेबल. हे आपलाच टेबल आहे का? हो माहिती आहे मला. येस. ओके, केक कुठं कटिंग करायचं आहे? हा टेबल नंबर 2. ओके. आम्ही इथे केक कट करणार. इथं का? हे बघ इथे घड्याळ आहे. छान आहे ना? हो, आणि हे बघ इथून सातारा. अख्खा सातारा दिसायला. मी कशी दिसते? माझं सगळं ठीक आहे, पण अजिबात मला सलून मध्ये जायला पण यांनी वेळ दिला नाही. काल पार्टी, आज पार्टी. खतरनाक. मी Gift आले आणि काय? आज काहीतरी लिहिणार आहे बर्थडे निमित्त, आणि आम्ही दोघे जण काहीतरी ठरवणार आहे. त्याच्यामुळे मी ही डायरी आणली आहे, त्याला मॅचिंग पेन आणि पेन वाटत हो, ते हा मोर पण. पंख वाटायला मी काढायचे. एका पेन आणली ना, मी एका पेन आणली. पण ती पेन वाटत ना, ते मोर पंखच माझी वाटायला डायरी काढायला. किती छान आहे. हे बघ हा डायरी बघ किती छान आहे. फर्स्ट पेज बघ काय हे बघ. ह्याच्यात आम्ही लिहिणार. पण जे लिहणार ते पाळणार की नाही त्याच्यातलं हे विचारायचं. मग तेच तर ना, म्हणून तर त्यासाठी ब्लॉग मध्ये दाखवणार ना, मग कळेलच करणार आहे. ओके. संध्याकाळी 4 महिने लिहून ठेवायचं लक्षात ठेव. काय लिहायचं? सांगितलेलं आठवते ना तुला? हा मी खिचले हा ना, हा. घ्या ना. मला तो पेन खूप छान शिकवतोय, आहे. मला शिकवतोय. तुला माहितीये का, आपण ज्या आपल्याला का ते नोटबुक लिहायला लावले रोज संध्याकाळी आपण, तर मी ना ते मी लिहून ठेवलेलं. ती डायरी मला त्या दिवशी गावली, मी वाचली. लय भारी वाटत होतं. आता काय विषय, खतरनाक विषय. आपण आले श्रावणी मॅमचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि एक टेबल आहे आपला, तिथे एक टेबल आहे, आणि तिकडे का आपल्याला केक कटिंग करायची. ते तर मी सगळं दाखवले. खतरनाक विषय. कसा करा दिसतोय बघू शकता. हे तर लय मजा आहे. मला तर विषय हार्ड म्हणतात. येस, नांदेडून थेट साताऱ्यात. खतरनाक. जाऊ दे, इथे तर आहे आमचा प्लॅन बर्थडे सेलिब्रेट करायचा. बट लेट सी, अजून आपला एक टेबल यायचा बाकी आहे. पब्लिक यायची बाकी, आणखीन पब्लिक. येस. कसं? हा पहिला मूव आपण माझी सिग्नेचर केली आहे. बोला काय तर खूप आता भरभराटी Happy birthday, happy birthday. नवीन जे का तुम्ही आमच्या पहिला ह्या पेननी नवीन पेननी मी उद्घाटन केलेलं आहे, आणि याच्यावर माझी साईन केली आहे. बघा नीट बघा, ही साईन लक्षात ठेवा. पुढे जाऊन खूप उपयोगाचे लोकांशी मागा लागतो. तर हा, तर हे एक्झॅक्टली. तर मग आता ह्यांच्या या पहिल्या त्यांचे प्रोजेक्ट सुरू करणार किंवा डिस्कस करणार मी साईन करून दिलेले आहे पहिले. ओके सर. आता खूप भरभराटी येणार आहे आम्हाला. ओके सर, बोला काहीतरी हो. शाकालाका बूमची पेन्सिल आहे ती, त्याच्यातून आम्ही आता चित्र दुसरी सिग्नेचर माझी असणार आहे. सर ना असं काय बोललं की मला हसू येतं. दुसरी सिग्नेचर माझी असणार आहे यावर. सरांच्या प्रत्येक प्रोजेक्टला त्यांना माझी मदत लागते, त्यामुळे पण कोण आलं बघा. कोण आले? अरे कोण आलं? माझा बर्थडे, माझा बर्थडे. कोण आलंय बघा. थँक्यू. सर कालच आपल्या सोबत होते बरं का. मग काय झालं, आजचा नाही दिवस नाही आजचा हो, आहे. ते विषय नाही म्हणायलो मी. या. ही तर किती आले भारी बाळ दिसायली. आमचं. वा वा वा. आमच्या बाळाला आलं. खतरनाक. इकडे बघ ना बाळा. कपिला? बाळा इकडे बघ बाळा. बाळ हा इकडे ये बघ. ना. बाळाचे पप्पा कुठे आहेत? बाळाचे पप्पा.
हे बाळाचे पप्पा आहेत. इकडे बघ परत हात पकडला हो त्यांनी. हात पकडलाय. हे, टाळी. खतरनाक विषय चालला. मला मला परत मध्ये परत एकदा हा दोघींनी एक साथ 1 तू पण दे पटकन ती पण देणार आहे. ओके 1 2 3 स्टार्ट. आज दे ना. थँक्यू वाव येस तू नाही आणला काय म्हणते आई काय म्हणलं स्पेशल तुझ्यासाठी करून घेतलाय. जर केक चांगला नसला काय केस क्या किया जाए छोड़ दिया जाए या मार दिया जाए. हा तुझ्याकडे की कॅमेरा कसं केलं काय? का फोन आला हे तर काय नाही विषय हार्टचा या. हाय सर. तू जाणार आहे सर बरं हा मी आलो केक कट करून ते बघ तिकडे बघ. खतरनाक. काही म्हणायच्या आधीच ओव्हर रिॲक्शन देऊन म्हणजे मला ह्याच्यावरनं कळालं ना कॉन्फिडन्स किती कमी आहे. मग केक आवडले कोणाची काय सगळे 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 सुद्धा कालचा केक मोठासारखा आपण तिथेच ठेवला. सगळे कालचा केक खरंच इतका भारी होता आणि तो तिथंच ठेवला अर्धाच खाल्ला आणि तिथंच ठेवला. हो तिथं ठेवलं. आवडलं की नाही तुम्हाला? केक छान आहे तसा पण कालचा केक आज होता पाहिजे होता बरोबर. तसं वाटायला. क्रीम ऑफ मशरूम हे सगळं क्रीम मस्त बाय द वे तरी पण छान आहे कारण शेवटी पिंक आहे. काय तर काय चिकन काय चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप. इथं पण थोडं हे काय चिकन. अरे एकच झालं. सांगा की पनीर बॉस ओके पनीर आहे का? तिन्ही डिशचं नाव सांगा की एकदा. पनीर चिकन चिकन काय म्हणले काय समजलंच नाही. स्लो सांगा. खाऊन घेतो पहिले खाऊन घेऊ. खाऊन सगळा एन्जॉय चालू आहे बघू शकता. फुल मॅमचं तर काय वेगळंच चाललंय त्यांच्या दुनियात काय विषयच नाही. हे बघा हे कायच नाही हा. कोण काय करायला काय विषय नाही ते त्यांच्या दुनियात फुल आहे. ना काय दोन शब्द म्हणजे दोन ते शब्द काय- बोला काय. मी म्हणलं त्याला 2 शब्द बोला तर ते म्हणाले टेस्ट चांगली आहे. आता काय सांगू मी? काय बोलू आता बोला. तो दाढी नाही करून आला. ए, साल्या. थँक्यू. त्याच्यात पण घेऊ का? माझ्याबद्दल 2 शब्द बोला. काय बोलले? राहू दोन शब्द श्राव मी म्हणता येत ना दोन श्रावणीला आम्ही श्राव म्हणतो परंतु हा, चॉकलेट दे. राहुलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बऱ्याच दिवसानंतर मला भेटली आहे. त्याच्या फिल्म इंडस्ट्रीत बऱ्यापैकी नाम ऍक्ट्रेस झाली असल्यामुळे सध्या भेट होत नाही. भेट होत नाही ना हे डॉक्टर आहेत आणि बिझी आहेत त्याच्यामुळे भेट नाही होत. पण सूरज बघा अजून भेटतो शैला अजून भेटतो बघा. तुम्ही संपर्क आहे आमचा संपर्क तोडला तुम्ही. रेणुका ताई काय वाटते? बेस्ट फ्रेंडचा बर्थडे हे मग छान वाटतं मला. खूप छान वाटते. कालपासून बर्थडे मनवायला म्हणा. तसं नाही मला असं वाटतं काय वाटते? तिने रोजच बर्थडे साजरा करावा असा तिचा दिवस यावा. आणि दररोज जेवढी पब्लिक जमा व्हावी असं वाटते हे ना. हा कारण की तिला माणसं जवळ लागतात नेहमी. काय वाटते? तिला माणसं जवळ पाहिजे ना नेहमी. माणसं आहे का? असल्यावर आनंदी राहतो. हो तिकडे बघ चॉकलेट. मला हॅपी बर्थडे कर मग देणार. नाही देणार. चल त्यांना घरी कापून घ्या नंतर खाऊ. काय बाई चॉकलेट द्यायला चॉकलेट पहिले कसं आहे घड्याळ. मला तर वाटतं इथं घड्याळ लावले म्हणजे टाइम बघायचंय काय की. फायनली आले. किती वेळ शी, एवढा लेट.
धन्यवाद सर. बघा ह्या 1 2 3 आणि ह्या 3 मुलांसाठी आम्ही थांबलो होतो. या इकडे चला. माझ्यासोबत सगळे छोटे छोट्यांचा फोटो काढा. हा चलो जा. जा हृदा फोटो काढायला जा. इकडे फोटो काढायला आपण सगळे. गणेश मी पण एक साईड गणेश पुढे जा. आपण म्हणजे सगळे सॉरी मी गणेश मी लहान फोटो काढ की आयफोनवर ये. छोटे म्हणजे मी म्हणते ये इकडे बघा इकडे बघा. प्लीज मला आता काहीतरी लोड मध्ये टाकू नको. ए इकडे बघा. हृदा इकडे बघ हृदा. इकडे बघ स्माइल. ए हृदा इकडे बघ हृदा इकडे बघ हृदा इकडे बघ. स्माइल. कॅमेरा वेट. स्वतः ब्लॉग मध्ये घ्या आम्हाला पण. आम्ही म्हणतो तरी ए भाऊ इकडे बघा. कसं आहे विषय हाड्या काय नाही. श्रावणी मॅम काहीतरी बर्थडेला काहीतरी व्हायला. काल कोणाला पळाले आज कोणाला पळाले. Happy birthday to you. खतरनाक विषय हा. थांबा आता मी सगळ्यांना केक चालणार. मी चालणार. ए मेरे कोई सब कसं झाला बर्थडे मॅम. झाला बड्डे. पण ऐका की काल पण निखिल सरांना पळाले आणि आज पण म्हणजे दोन्ही बर्थडेच्या दिवशी काय नाही तर काय चालूच आहे. कसं पळाले. कसलंय खतरनाक क्राऊड बघू शकता. पूर्ण क्राऊड. इकडे पण क्राऊडच आहे. क्राऊड फेक कॅन्डिडेट गाइस. फोटोग्राफर का फेक कॅन्डिडेट. चलो बोट चुकली फुल क्राऊड आहे. हिप हॉप शिट ना ब्रो यू नो ना. ए कने आमचा फोटो काढ ना माझ्या अनुष्काचा. फोटोशूट चालू आहे खतरनाक मध्ये. कॅमेरा हातात मोबाईल दिलाय. दुःख झालंय का. लाव काढ्या पूर्ण ब्लर करून टाकले तुम्ही बरं का पहिले. गणेश भाऊ आता इकडं. ऋषी भाऊ काय काहीच नाही. बोला 2 शब्द. श्रावणी मॅडमच्या बर्थडेला आलो. भारी वाटलं. श्रावणी मॅडमला वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा. आता एवढं झाल्यावर सगळ्यांना घरी जायचे. सगळ्यांना म्हणून म्हणते घरी जायचे. दाखव ब्लॉग मध्ये घरी जायचं. घरी जायचं म्हणा. घरी मला घरी जायचंय बरं का प्लीज. हा असं नाही वाड्यामध्ये घेणार नाही. मला नानाला सांगू नका. माझ्या मित्र होता माझा. नानाला सांगू नका. मला घेणार नाही. तर मॅम बर्थडे झालाय. सर्व झाले. आता घरी जायचे. कसं वाटतंय तुम्हाला. मस्त वाटत. त्या मोबाईल मध्ये काय बघतोय सारखं. कोणत्या त्या इकडून इकडे व्हिडिओ चालू आहे तो. मस्त वाटतंय. छान झाला एकदम भारी मस्त बर्थडे. अर्धा तासच राहिला आता माझा बर्थडे संपायला. पण आज संपला. बर्थडेचा दिवस संपला असतो तरी आता काही नवीन गोष्टी चालू करायचे एनर्जी आलेली आहे. तर करायचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. आज म्हणत नाही करणारच आहे. आणि मस्तपैकी छान. कालचा पण दिवस छान गेला. बर्थडेची स्टार्ट पण छान झाली आणि आजचा बर्थडे संपतोय पण छान एकदम. फक्त मला माझी मैत्रिणी सारखी मूड ऑफ मध्ये नव्हती पाहिजे. हा का. रेणुका ताई अशाच राहतात कधी बघितलं. नाही ती माझ्यापेक्षा खतरनाक एनर्जी वाली आहे ती. हा आमच्या फ्रेंड्स कळते. हा
कसले सगळे उड्या असे टणटण उड्या आहेत सगळे कुठे उडी मारले आणि स्पेशली मला सगळ्यात छान वाटतंय की खूप छान वाटतंय की एवढं लांबनं विठ्ठल शेठ ऋषी आले ऋषी शेठ कुठे? आजारी तुम्हाला माहिती तुम्ही लक्ष देताय ना दाजीवर मीच बघायचं का पुढे गेली ते मूड ऑफ करतोय ती एवढी आजारी असताना आली कुठून आली? मुंबईवरून आली. अहो सकाळी दाखवाय पाहिजे होतं. आता दाखव. काय म्हणतो पू दिसल अहो. कशाची अहो पू दिसल दीदी पू. तू हाताचा कंबर दिलाचा कंबर ना तू हाताची जाऊ दे दिलाची जखम बघणं हिची बिलाची जखम बघ की. काय नाही जखम वगैरे काही नाहीये प्लीज आज काही जखम वगैरे नाहीये बिलाची मला जखम बघ, आवडतं बिलाची. असं. आणि असंच पाहिजे छान हसत खेळत नीट शुद्धीत सगळेजण मस्त एन्जॉय करतात असं सरकार जाऊ जरा असं काय म्हणतात सर बोला. काय नाही त्यांचं काहीच नसतं तोंड अजून. पडलेले दिसतील काहीच नाही, नाही, ते बोलतात बोलायच्या वेळेस. चला मी बोलतो चला बोला. तरी आम्ही आता श्रावणाच्या अगोदर येणाऱ्या श्रावणीचा बर्थडे आम्ही एकदम सणासारखा साजरा केलाय. 2 दिवस फुल चिल मारलेलं आहे. आता मजबूत जेवण पण केलंय. असं केलंय की आता पुन्हा असं वाटतं की आता मी आता जाणार नाही असं वाटतंय साताऱ्यात. पण आता मी इथं स्थायिक होणार आहे. असं आहे का? काही दिवसांनी इकडं काही दिवसांनी पुन्हा 26 तारखेला अजून मोठा धुमाकूळ आशिष सरांचा बर्थडे. 26 तारखेला आशिष सरांचा बर्थडे. सगळं छानच होणार त्या दिवशी पण फक्त त्यांनी दाढी करावी ती कसं असते बघू तुझं तू सांग तुला कसं वाटलं आता काय विषय सांगतो तुम्हाला. डायरेक्ट बर्थडे टू बर्थडे येतो माझा ऐका. काय मला मारून काय मग तुला चावल. आशिष सर डायरेक्ट मला म्हणणार हा तू ब्लॉग काढतो तर काढतो आणि तिथं मोनाव घेऊन पूर्ण माही. सरांनी ब्लॉग बघितला तर नशीब ना सर कुठे नाही नाही बघतात बघणार विषय आहे का. तू- मी त्यांचा स्टुडंट आहे विषय आहे का ते मस्त, मग सगळं मस्त. बघतात. आता कुठेस तू आता आता मी साताऱ्यामध्ये हॉटेलचं नाव काय आहे? मला माहिती नाही. सॅफ्रॉन्स काय ओके हॉटेलचं नाव मॅमने सांगितलेलं आहे. काय विषय काय अवघड. कळालं नाही साऊंडला कोणाचा तरी मोबाईल कनेक्ट असेल चुकून लागला रील बघत बघत सॉरी कसलं काही वेगळं म्हणजे काय काहीतरी काय त्याचं काय वेगळं काय बघत अहो घरी जायचंय. प्लॅनिंग करू द्या. अहो घरी जायचंय मुद्दा काय माहितीये का मेन ऋषी शेटच नाही तिथं काय खाली आहे ना मग आपण खाली जाऊ तोपर्यंत त्यांचं काम घेतात अवघड. काय बोलू शकत नाही आपण. नाही ऋषी शेट आहेत थांबलेत वाट बघत खालीच आहे तिथं. मला या घडीचा एक प्रश्न पडलाय मॅम केव्हापासून काय आले की घडीच बघायची काय पहिले मला हेच कळलं. हो मग किती वाजले सांग बरं ह्याच्यात बघून सांग काय म्हणलं तेवढं कळत असतं तर मी आज इथं बसलो मी प्लीज सांगते 11 वाजून 35 मिनिटं झालं. बरोबर चालू घड्याळ आता 36 झालं. 11:36 मोबाईल मध्ये बघून सांगतोय तर नका कसं वाटलं हॉटेल तुला भारी की Birthday कसं नंबर एक वाटला? हॉटेल. हा बर्थडेचा मी विषय कशी नाही दिसत हो. होती बर्थडेला छान दिसू लागलं. जेवण कसं झालं जेवण तर सांगू का 2 दिवसाचं जेवण बर्थडे असला करताना गेलाय. कालची रात्र झोपलो नाही मी 11 रात्रभर छत्तीस होतो. काय सांगू तुम्हाला काय होता छत्तीस म्हणजे छत्तीला काय म्हणतात आता तिकडं झोपलो नाही सिंपल भाषेत जागत होता जागा होतो. हा राईट जागा होतो. काय होता चेतीच होतो. चेती चती होतो ओके आणि का होता पण जागा असलं लय राडा चालू होता. थम्सअप पिलेलास ना काल हा तरीच गावलाय म्हणते काल मी जागाच होतो कालचा बर्थडे खतरनाक झाला आजचा बर्थडे खतरनाक म्हणलं काल थम्सअप पिलेलास ना आता आपल्याला काय माहिती का आता नवीन एक चांगला प्रोजेक्ट येणार आहे आपल्या श्रावणी सोयस्कर YouTube हिच्या channel वर. नावाने प्रोडक्शन हाऊस आहे आणि हृदाच्या नावाने प्रोड्युशन हाऊस आहे. आमच्या सिरियलचे प्रोड्युसर हृदा आहे. तर लवकरच तुमच्या भेटीला एक चांगली सिरियल घेऊन येणार आहेत आम्ही. तर त्या सिरियलला चांगला तुमचा प्रतिसाद द्यावे. हां ते सॉरी मी जरा ते गडबडून जातो पब्लिकला माहिती आहे. धन्यवाद आणि असेच आपले ब्लॉग बघा. आणि मॅमचा बर्थडे खूप छान झालाय आणि मॅमला खरंच पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.